घेणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती 227 मतदारसंघांचा आढावा घेतला। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडनं एकला चलोरेचीही चाचपणी। राज ठाकरेंची गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीसोबत खलबतं। राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी। बैठकीनंतर पत्रकारांनी कुठे चालले असं विचारता मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंनी दिलं मिश्किल उत्तर। ठाकरे बंधू एकत्र येणारच हा विश्वास। माझा गटावरती खासदार संजय राऊतांचं ठाकरे बंधूंवरती वक्तव्य, तर ठाकरे एकत्र येण्याची अनेकांना भीती, राऊतांचं वक्तव्य। अजून कुठलाही निर्णय झालेला नसून कार्यकर्त्यांशी बोलून पुढची दिशा ठरवू, ठाकरेंच्या सेनेतनं हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया। अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का। माजी महापौर मदन भरगड अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। 12 जूनला अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौऱ्याचा आज दुसरा दिवस। आज फडणवीसांकडून पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन। तुळजाभवानी मंदिरामध्ये पंकजा मुंडेंकडून स्वच्छता मोहीम। जर प्लास्टिक न वापरण्यासही पंकजा मुंडेंचं आवाहन। ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये भाविकांची मांदी आली। जवळपास 4 लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। बीडच्या साखरवाडीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली साखरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह। उद्यापासून प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथा होणार। 4 लाख भाविकांसाठी वॉटरप्रूफ मंडप। नाशिकच्या मालेगावामध्ये बकरी ईद उत्साहात साजरी। ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज। मुस्लिम बांधवांची गर्दी। राष्ट्रीय एकात्मतेसाठी दुवारी। नाशिकच्या ईदगाह मैदानावरती नमाज झाल्यानंतर फडकला पॅलेस्टाईनचा झेंडा। वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही फडकवला झेंडा। धाराशिव शहरामध्ये बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण। ईदगाह मैदान आणि ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला दर्गा मैदानात मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांची उपस्थिती। सांगलीमध्ये सुद्धा बकरी ईद निमित्त मुस्लिम धर्मियांकडून सामूहिक नमाज पठण। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगेंसह मान्यवरांनी मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या। परभणीतही बकरा ईद साजरी। ईदगाह मैदानात मुख्य सामूहिक नमाज अदा। यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या। लातूरच्या उदगीरमध्ये बकरी ईदच्या दिवशी गायीची कुर्बानी। पोलिसांकडून 1 जण ताब्यात, 3 गोवंशांची सुटका। पुण्यातल्या स्थळ निवड समितीकडून साताऱ्यातल्या छत्रपती शाहू स्टेडियमची पाहणी। साताऱ्यामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावं यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं निमंत्रण पाठवलं। राज्यामध्ये कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू। राज्यात दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढतेय। परभणीत एका डॉक्टरला कोविडची लागण। डॉक्टरवरती उपचार सुरू आहेत आणि घाबरून न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। बारामतीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। हाके सतत अजित पवारांवरती टीका करत असल्याचा आरोप। जालन्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचं टाळ मृदुंग आणि पारंपरिक वाद्य वाजवत सरकार विरोधात आंदोलन। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे ठाकरे सेना आक्रमक। अहिल्यानगरमधल्या कृषी विभागातील लिपिकांकडून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा सरकारला इशारा। गुजरातच्या बसमधनं महाराष्ट्रात बोगस बियाणांची तस्करी। अक्कलकुवा बस स्थानकामध्ये कृषी विभागाच्या कारवाईत 1.5 लाख किमतीचं बोगस बियाणं जप्त। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी। सोमवारी वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा घेणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातच पोलिसांनी ताब्यात घेतलं। ड्रग प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 20, अजूनही 17 आरोपी फरार। उजनी धरणामध्ये जलपर्णीचा विळखा। जलपर्णीमुळे पाणी प्रदूषण वाढण्याबरोबरच शेतकरी आणि मासेमारांच्या व्यवसाय आणि आरोग्यावरती गंभीर परिणाम। नाशिकच्या मालेगावामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ। जनावरांच्या कुर्बानीनंतर अवैध कत्तलखान्यांचं रक्तमिश्रित पाणी थेट मोसम नदीत। गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत आहेत।
राज्यातील 5,48,000 धान उत्पादक बोनसच्या प्रतीक्षेमध्ये 5 महिने उलटूनही धान पिकाला बोनस न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 20,000 रुपये हेक्टरी बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नवगण राजुरी या गावातनं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाचं काम 10 वर्षांपासून रखडलं. पावसामुळे वाहतूकही ठप्प. विद्यमान आमदारांच्या गावात ही स्थिती पाहायला मिळत असल्यामुळे प्रश्नचिन्ह. भंडाऱ्यामध्ये तब्बल 9 वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची अंतिम यादी प्रकाशित. 21 संचालक निवडून द्यायचे असून त्यासाठी 1061 मतदार बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये 50 पेक्षा जास्त जणांना विषबाधा. लग्नाच्या जेवणातनं विषबाधा झाल्याची माहिती. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या घाटात चारित्र्याच्या संशयावरनं पतीकडनं पत्नीची हत्या. आरोपीचं पोलिसांकडे आत्मसमर्पण. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये घोरदरी परिसरामध्ये जबरी चोरी. चाकूचा धाक दाखवून आखाड्यातील कुटुंबियांना लुटलं. 5 ते 6 लाखांचा मुद्देमाल लुटल्याची माहिती. गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जुन्या भांडणाच्या रागातनं कृत्य केल्याची माहिती. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील गोंधवणी परिसरातली घटना. नाशिकच्या मालेगावात गोवंश चोरणाऱ्या टोळीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडनं 1 कार जप्त. धुळ्याच्या शिवपूरमध्ये वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. 9 मोटरसायकलींसह 2 आरोपी अटकेत. दापोलीच्या हरणे समुद्र किनाऱ्यावरती डंपर चालकाचा अतिरेक. भरतीच्या वेळी माती भरून समुद्रातनं मार्ग काढणं आलं अंगलट. डंपर थेट खडकावरती आदळून अपघात. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी शिरोडा मार्गावरती गवारेड्यानं धडक दिली. त्यामुळे रिक्षा उलटली आणि अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी. यानंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.